ठेवलं. तर चांदीच्या निरंजनीमध्ये तुपाची एक वात आजपासून सुरुवात करायची आहे लावायला. तर एक फुलवात लावली म्हणजे सगळ्यांनी आधीच भिजून ठेवायचे. असं करत आजच्या दिवशी एक लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2, मग तिसऱ्या दिवशी 3, असं हे 12व्या दिवसापर्यंत 12 लावायच्या आणि नंतर परत 13व्या दिवशी परत 12 लावायचे आणि मग 11, 10 असे कमी कमी करत जायचे आहेत वाती. असे पूर्ण वातीचं ते होऊन जाते, एक सेवा होती येते. आणि ह्या सेवेने इतकी महत्त्वाची सेवा ही लक्ष्मी प्राप्तीचा खूप महत्त्वाचा तोडगा आहे. हा लक्ष्मी प्राप्ती जर पाहिजे असेल घरात, तर लक्ष्मी आली पाहिजे असं वाटत असेल ना, तर हे वातींचे जे आहे ना तोडगा, की 1, 2 असं करत जायचं परत कमी, तर खूप छान आहे. गुरुपुरुष अमृत योगमध्ये ते लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यात सेवा केलेली चांगलीच असते. मग ज्यावेळेस आपण लावतो, आता मी हे नंतर भिजवणार आहे एकाच वेळेस, त्यावेळेस तर परत तुम्हाला व्हिडिओ टाकलच. आता ही आपण आता वात लावली आणि वात लावल्यानंतर तुम्ही जास्त तूप पण टाकू शकता त्याच्यात. तुपाची वात लावायची आहे तर त्यावेळेस ते आधी औक्षण करून घ्यायचं आहे पूर्ण देवांना. दीपम दर्शयामी दीपम दर्शयामी, अग्निदेवतेचे पाया पडायचं आहे. आणि ही वात चालू असताना तुम्हाला जे जे मंत्र स्तोत्र म्हणता येईल ते म्हणायचे आहेत. प्रथम 99 मंत्र घ्यायचा आहे, स्वामींचा जप घ्यायचा, मग 99 मंत्र, आणि मग महामृत्युंजय मंत्र घेऊ शकता, गायत्री मंत्र आहे, गणपती स्तोत्र आहे. तुम्ही जास्त तूप टाकून गणपती स्तोत्र घेऊ शकता. अजून काही रामरक्षा वगैरे काय आहे ते सगळी सेवा तुम्ही ही वात